स्वयं व्हिडिओ चालू कर. अरे कोणच नाही, आज दोघंच आहे ते. व्हिडिओ चालू ठेवा रे सगळेजण. समोर मोबाईल ठेव स्वयं एका ठिकाणी आणि निवांत बस. स्वरा हां ठीक आहे, सुरू करूया आता. 5 मिनटं गेले आपले वाट बघण्यात. 3 मिनटं गेले. आपण 15वा प्रश्न दिला होता बघा. तुम्ही सांगा म्हणलं होतं शाळेमध्ये उत्तर. कोणी शोधलं का त्याचं उत्तर? आपण बघतोय गटात काय बघतोय रे? गटाशी जुळणारे पद, गटाशी जुळणाऱ्या संख्या. स्वयं गटाशी जुळणाऱ्या संख्या म्हणजे गटातला 3 संख्यांचा संबंध पाहायचा अगोदर आणि त्यावरून चौथी संख्या शोधायची. पहिल्या दिवशी पद पाहिले, नंतर आकृत्या. आता 3 दिवस झाला आपण संख्या बघतोय. संख्या घटक थोडा समजायला कठीण आहे म्हणून त्याला 3 दिवस झाला आपण दिलेत. गरज पडली तर आणखी उद्या पण हाच घटक घेऊ. जोपर्यंत आपल्या सर्व शंका दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जायचं नाही. बरोबर आहे का श्लोक? स्वयं बरोबर आहे का? पुढे जायचं नाही आपल्याला जोपर्यंत आपल्याला शंका सर्व आपल्या जात नाही तोपर्यंत. 15वा प्रश्न वाच बरं स्वयं. 14, 22, 46. 14, 22, 46. पर्याय वाच. पर्याय 34, 18, 42, 30. 34, 18, 42, 30. सापडला काय संबंध? नाही. नाही. प्रयत्न केला का? काय काय बघितलं? सम, विषम, मूळ संख्या, अर्ध्या करून संख्या. राजवर्धन पाहिलं का? काय संबंध समजला का? नाही. नाही. असं करा बरं. आता मी सांगतो. सर्व संख्या आपल्याला आपण बघितलं सम आहेत. 14 सम आहे, 22 सम आहे, 46 पण सम आहे आणि दिलेले सर्व पर्याय पण कसे आहेत? समच आहेत. सर्व संख्या कोणत्या एका पाड्यात आहेत का बघा? नाहीत. दुसरा पर्याय सर्व संख्याची निम्मी करून बघा बरं. 14ची निम्मी, 22ची निम्मी, 46ची निम्मी करून बघा. 14ची निम्मी. या 14चं निम्म करा. किती येतं 14चं निम्म? 7. 7. 14चं निम्म 7 येतं. ठीक आहे. 22चं निम्म 11. लिहून घेऊया आपण. 14चं निम्म 7, 22चं निम्म 11, 46चं निम्म 23. आता हे जे निम्म केलेल्या संख्या आहेत आणि त्यानंतर मिळालेल्या संख्या आहेत ह्या कसल्या संख्या आहेत रे? बघा बरं. 7, 11, 23. विषम. विषम. फक्त विषमच आहेत का? मूळ संख्या. हां, विषम आणि मूळ संख्या. मग तसा काही तर आपल्याला संख्या सापडतात का बघा? निम्म्या करून येणारी संख्या विषम पण आहे आणि मूळ संख्या पण आहे.
पर्याय एक एक चेक करून बघूया आपण. 34च्या निम्मे किती येतात? 17. निम्मे करायचे म्हणजे भागिले 2 करायचं. निम्मे करायचे म्हणजे भागिले 2. 18च्या निम्मे केल्यानंतर 9. 42च्या निम्मे 21. 30च्या निम्मे 15. मग आपण जे पर्याय सांगितले आहेत 7, 11, 23 या संख्याशी जुळणारी विषम संख्या आणि मूळ संख्या आपल्याला मिळते का बघा. 17 विषम आहे, मूळ आहे. 9 विषम आहे, 9 फक्त विषम आहे, मूळ संख्या नाही. 21 विषम आहे, मूळ संख्या नाही. 15 विषम आहे, मूळ संख्या नाही. म्हणजे आपला पर्याय कोणता येऊ शकतो राजवर्धन? क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. स्वयं समजलं का? समजला का? व्हिडिओ सुरू कर ठेवा सगळ्यांनी. समजलं ना? आलं लक्षात? स्वरा समजलं ना? यस म्हणा हात दाखवून. समजलं? यस. म्हणजे काय केलं या संख्येमध्ये बघा. सर्व दिसणाऱ्या या सम दिसणाऱ्या संख्येमध्ये अगोदर निम्म करून बघितलं. निम्म केल्यानंतर आलेल्या सर्व संख्या कशा मिळाल्या आपल्याला? मूळ संख्या. मग आपण तेच शोधलं. पर्यायामध्ये प्रत्येक संख्या आपण निम्मी करून बघितली. निम्मी करायची म्हणजे काय करायचं असतं रे? भागिले 2 म्हणजे 2 भाग होतात. दुप्पट करायचं म्हणले की गुणुले 2. बरोबर. व्यवस्थित लिहून घ्या प्रश्न. त्याचं स्पष्टीकरण व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर आता प्रश्न पुढचा 16 नंबर दिसतोय का सर्वांना? 16वा प्रश्न दिसतोय ना सर्वांना? लिहून घ्या. लिहून घ्या. प्रश्न 16वा चालू आहे आपला. लिहून घ्या आणि बघा काय अंदाज, तर्क, वितर्क सापडतात का ते. अपूर्णांक फरक बघायचा. अंश आणि छेद फरक सारखा असला तरी तो गट बसतो. पिल्लू करायचं म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचं. ते करून बघा. पूर्णांक युक्त अपूर्णांक करून बघा. भाग घालून बघा. आपण सर मी पर्याय टाकलाय का? हा. बर. ठीक आहे. बाकी माईक सुरू कर राजवर्धन. किती टाकला पर्याय तो? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. काय लॉजिक आहे? कसं काढलं? काय सांगशील? सांग. सगळ्या संख्येचे पिल्लू केल्यावर 7 येते. काय 7 येते? 7 पिल्लू येते त्यांचं. पिल्लू 7 येत नाही. छेद 7 येतोय. अंशात 1 राहतोय. त्याला 7 पूर्ण संख्या म्हणत नाहीत. का म्हणतात? 1/7. मग त्याला पूर्ण संख्या 7 जर छेदात असेल आणि अंश 7 अंशात असेल, छेदात 1 असेल तर 7 होतं.
बघूया आपण पिल्लू करून. कर पिल्लू. 2 न भाग घालवायचा. बेक बे बेके बेसाती बेसात 14 म्हणजे संक्षिप्त रूप केलं तर 1/7 आला. 7 याचं बघूया. 12 1 12 12 12 7 84. ठीक आहे. ह्याचं 9 1 9 9 7 63 9 7 63. सर्वांचा अंशामध्ये 1 आला आणि छेदामध्ये 7. अशी संख्या शोधायची की सर्वांचा अंशात 1 आणि छेदात 7 येईल असं. तर पर्याय क्रमांक किती सापडला तुला? 6 1 6 6 7 42. ठीक आहे. ह्याचं तर काय 1/9 त्यामुळं हा तर लगेच बाद होतो. 7 7 1 7 7 8 56. किती येतं इथं? 8 येतं. 13 1 13 13 5 65. म्हणजे पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. अपूर्णांक आल्यानंतर काय काय ऑप्शन वापरायचे? पिल्लू करणे, अंश बघणे, छेद बघणे. पिल्लू करणे, अंश बघणे, छेद बघणे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक करणे, अंश आणि छेदातला फरक काढणे. असे सर्व पर्याय वापरून आपण त्यांचा संबंध शोधायचा आणि नंतर आपलं उत्तर शोधायचं आहे. समजलं सर्वांना? लिहून घ्या व्यवस्थित स्पष्टीकरण. त्यानंतर प्रश्न आहे 17वा. वेळ देतोय मी तुम्हाला आता या 17वा प्रश्न लिहायला आणि विचार करायला. अमित, प्रगती नाही का रे? गावाला गेली. बर ठीक आहे. तास करायचं असतं गावाला गेली तरी. करा लवकर, शोधा उत्तर. बघा लवकर. कुणाला सापडलं का उत्तर? संबंध सापडला का? अगोदर संबंध शोधा. सापडला असेल तर माईक सुरू करून यस म्हणा. 170 290 50. पर्याय आहेत 145 100 120 80. सापडलंय कोणाला? सर, हां माझी बहीण उगा यस करते, हाताने यस करते उगा. बर, सांगायचं आता तिला करू नको म्हणून. तिला येतंय का ते उत्तर? तिला नाही हां, मग कशाला येस करायचं? ठीक उगाच आहे. करते. हां, माईक बंद कर. ठीक आहे, बघूया आपण आता. 170 290 50. बघितल्या लक्षात येतं हे सर्व 5च्या कसोटीमध्ये आहेत, परंतु 5ची कसोटीमध्ये सर्वच पर्याय पण आहेत.
म्हणून तो पर्याय पण आपल्याला घेता येणार नाही. दुसरा आपण लगेच संदर्भ लावू शकतो 10च्या कसोटीचा पण, बरोबर. पण 3 पर्याय असे आहेत की जे 10च्या कसोटीमध्ये पण बसतात. हा पर्याय, हा पर्याय आणि हा पर्याय. मग कुठला संदर्भ लावायला लागेल आपल्याला? पाढ्यात बघा, वर्ग करून +1 -1 करून बघा बरं, वर्ग जवळच्या संख्येचा वर्ग कोणता आहे, कोणता आहे? 170च्या जवळ कोणती वर्गसंख्या येते? 290 आणि 50. राजवर्धननं पुन्हा उत्तर टाकले. राजवर्धन, माईक सुरू कर. यस सर. बोला. पर्याय क्रमांक 1. कसा? त्यांचा जवळचा वर्ग केला आणि +1 केला. त्यांचा जवळचा वर्ग केला आणि +1 केला म्हणजे 170. बघूया आपण आता सर्व पर्याय. 170च्या जवळ कोणता वर्ग आहे? 169. कोणाचा आहे? 13चा. बर. आणि पुन्हा त्यात किती मिळवले? 1 मिळवले. बरोबर 170 मिळत आहेत. तसंच इथं संदर्भ जुळतंय का बघू? 290. 289 कितीचा वर्ग आहे? 17चा वर्ग आहे. बरोबर. +1 केल्यानंतर 290 आपल्याला संख्या मिळते आहे. ठीक आहे. पुढं 50. 7च्या जवळचा वर्ग आहे 49. बरोबर. +1 केल्यानंतर आपल्याला संख्या मिळाली 50. छान. त्यानंतर तसंच पर्याय शोधायचा आहे. पर्याय 1 बघूया. एक पर्याय आहे जो 145 आहे, म्हणजे त्याच्या मागची संख्या आपल्याला घ्यावी लागेल आहे 144. कशाचा वर्ग आहे 144? 12चा. बरं, ठीक आहे. हा पर्याय योग्य जुळतो. पुढं बघ 100 तर हा 10चा वर्ग आहे. -1 केल्यानंतर 99 येतं. 99 कोणत्याही संख्येचा वर्ग नाही. 120 त्यातून पण -1 केलं तर 119 येतं. 119 आहे का वर्ग? नाही. आणि 80 पण नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. 17चा पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर उत्तर आहे. स्क्रीन दिसत नाही. रेंज नाही तुला? व्यवस्थित दिसतंय इकडं? दिसायला लागली. हां. सर्वांना समजलं का रे? सर्वांना समजलं का? काय केलंय? 17व्यामध्ये -1 केलं आणि ती वर्गसंख्या आहे जवळची, म्हणजे येणाऱ्या वर्गामध्ये वर्गसंख्यामध्ये +1 केलेला आहे. आपल्याला वर्ग पाठ आहेत, परंतु त्याचा इथं संबंध आपल्याला जुळवता आला नाही. फर्स्ट विचार केला पाहिजे, चारी बाजूने विचार केला पाहिजे आपण. लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 18वा. दिसतोय सर्वांना? लिहून घ्या 18वा नंबर प्रश्न. 416, 981, 636 आणि पर्याय आहेत 748, 24, 38, 524. तर पर्याय टाकलाय. ओके, बघितला.
किती टाकला पर्याय राजवर्धन? पर्याय क्रमांक 2. कसा? पहिली संख्या आहे त्याचा वर्ग उजवीकडे दिला आहे. हां, अगदी बरोबर आहे. बघा बघा रे सगळेजण, संख्या व्यवस्थित लिहून घ्या. 416 मध्ये 4चा वर्ग 16 पुढं दिला आहे, बरोबर. त्यानंतर 981 मध्ये 9चा वर्ग 81 पुढं दिला आहे. 6चा वर्ग 36 पुढं दिलेला आहे. तसाच पर्याय शोधायचा आहे की पहिल्या संख्येचा वर्ग त्या पुढं असेल. आता इथं पहिली संख्या 7 आहे, 7चा वर्ग 49, मग इथं 49 पाहिजे होता, आहे का? नाही. हा पर्याय बाद. त्यानंतर हा बघा 2 आहे, 2चा वर्ग पुढं दिला आहे 4, म्हणजे हा आपला त्या गटाशी जुळतोय. इथं बघा 3चा वर्ग किती आहे? 9, पण इथं 8 दिलं आहे, म्हणजे हा पण पर्याय बाद आहे. आणि 5चा वर्ग 25, इथं 24 दिलं आहे, हा पण पर्याय बाद आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर उत्तर आहे. राजवर्धन, छान. सर्वांनी प्रयत्न करायचं. समजलं सगळ्यांना? लिहून घ्यायचं व्यवस्थित. पहिल्या संख्येचा वर्ग पुढची संख्या आहे, इथं संदर्भ संबंध असा जुळतो. सर्वांनी लिहून घ्या व्यवस्थित. पुढच्या प्रश्नाकडे जायचं का? लिहून झालं असलं तर यस म्हणा तोंडाने, माईक चालू करून. यस. ओके, छान, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 17-19. व्यवस्थित लिहून घ्या. मोठा संख्या आहेत 1348, 3712, 7836 आणि पर्याय आहेत 5000, 5618, 2934, 9142, 4176. प्रश्न क्रमांक 19. लिहून घ्या आणि बघा. सर्व कसोट्या बघा, बेरीज बघा, फरक बघा, वर्ग बघा. 2 मिनिटांमध्ये उत्तर शोधा. समजलं का रे? कोणाला आलं का उत्तर कोणाचं? अतिशय सोपं आहे, फार अवघडमध्ये जायचं काम नाही.
आज राजवर्धन सर्वच उत्तरं टाकतो काय की. बाकी कुणाला येतं का उत्तर? स्वयं, स्वरा, गणेश, समर्थ, राजवर्धन. राजवर्धन. यस सर. हां सांग. 4 नंबर पर्याय टाकलाय तो, बरोबर का? यस. कसं काय 4 नंबर रे? सर्व संख्या 4च्या कसोटीत बसते त्या. सर्व संख्या 4च्या कसोटीमध्ये बसतात. त्यानं पटकन कसोट्या बघितल्या बघा सर्व. 4ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2 अंक. स्वयं काय आहे 4ची कसोटी? शेवटचे 2 अंक हां 4 असेल तर ती संख्या 4च्या कसोटीत बसते. बरोबर. मग शेवटचे 2 अंक बघा. शेवटच्या 2 अंक आहेत पहिल्या संख्येमध्ये 48, 12 आणि 36. 48 4 भाग जाणारी संख्या आहे का? यस सर. आहे. म्हणजे ह्याला 4ची कसोटी लागू होते. 12 आहे, याला पण होते. 36 पण 4च्या कसोटीमध्ये आहे. मग अशी संख्या शोधायची की 4च्या कसोटीमध्ये बसते. शेवटचे 2 अंक फक्त बघायचे आपल्याला. 18, 34, 42, 76. कोणते येत आहेत बघा रे मग? 18 येतात, 34, 42 का 76? 76. 76. म्हणून पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर उत्तर आहे. इथं लिहा स्पष्टीकरणामध्ये. सर्व संख्या 4च्या कसोटीतील आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4. सर्व संख्या 4च्या कसोटीमधील आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4. स्पष्टीकरण लिहा. उद्या आपल्याला 20 तारखेच्या टेस्टमध्ये यातलेच प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न 20 लिहून घ्या. 95, 38, 57. पर्याय आहेत 102, दुसरा पर्याय 114, तिसरा पर्याय 132 आणि चौथा आहे 18. अतिशय सोपा प्रश्न. पाडे येत असतील तर लगेच समजल. वरील दिलेल्या तिन्ही संख्या कोणत्या पाड्यात आहेत शोधा. प्रत्येक ठिकाणी वर्ग, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हे लॉजिक नसतं सर्व, परंतु दिलेल्या याच्यामध्ये आपण सर्व लॉजिक पटकन लावता आलं पाहिजे. पाड्यात आहे का, सम आहे का, विषम आहेत का, वर्ग आहेत का, मूळ आहेत का, त्रिकोणी आहेत का. पर्याय टाका आपल्या उत्तराचा कमेंटमध्ये पटकन. पर्याय क्रमांक 2. कोण आहे रे? स्वरा. स्वरा माईक चालू कर. केलाय. केलाय. कसं काय पर्याय क्रमांक 2 सांगशील का?
19च्या पाड्यात आहे. कोण? 95, 38, हां 57. हां, म्हणून पर्याय क्रमांक 2 का? अगदी बरोबर आहे स्वरा, छान. बघा रे इकडे सगळेजण. पहिले आपल्याला संख्या दिली होती 19. 19 संख्या कोणाच्या पाड्यात आहे? 19 सॉरी 95 19च्या पाड्यात आहे. त्यानंतर 38 19च्या पाड्यामध्ये आहे. 57 19च्या पाड्यात आहे. या तिन्ही संख्या 19च्या पाड्यात आहेत. तर अशी संख्या आपल्याला पर्यायातून शोधायची की जी 19च्या पाड्यामध्ये हवी. मग कोणती आहे 19च्या पाड्यामध्ये संख्या? स्वरानं अगदी व्यवस्थित शोधलेला आहे. पर्याय क्रमांक 2 114. स्पष्टीकरणामध्ये लिहा सर्वजण. सर्व संख्या 19च्या पाड्यातील आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 स्पष्टीकरण लिहायचं. सर्व संख्या 19च्या पाड्यातील आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2. लिहिले का सर्वांनी? लिहून झालं का? झालं असेल तर थंब दाखवा. यस. स्वयं कपाळावर थंब लावा. असा जरा पाठीमागं सरकायचं, व्यवस्थित पूर्ण दिसलं पाहिजे. राजवर्धन, अमित कसे व्यवस्थित बसलेत बघ. मोबाईल सारखा हातात ठेवायचा नसतो. मोबाईल एका ठिकाणी ठेवायचा आणि त्या समोर बसून आपण तास करायचा आहे. छान. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 21 हा आहे तुमच्या समोर. 8311, 2305, 7613. पर्याय आहेत 6427, 4204, 9615, 8812. राजवर्धननं उत्तर टाकलेलं आहे. उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे की तुझं. सगळ्याला दिसलं असेल ना तुझं उत्तर. पण लॉजिक सगळ्यांना मग सांगता आलं पाहिजे की. याचं यायला जाऊन सांगू. बाकीचे कोणाला सांगता येते का बघा रे? मन 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 कोण म्हणते रे? मन मन येतंय का सांगता? स्पष्टीकरण. उत्तर तर आपल्याला समजलंय. काय मोबाईलवर स्वयं अरे मोबाईल तुला व्यवस्थित ठेवता येत नाही बघ आणखी पण. येते का कोणाला स्पष्टीकरण देता? पुन्हा राजवर्धनकडे जाऊया आपण. हां राजवर्धन सांग. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे राजवर्धनचं. बर स्पष्टीकरण पण दे. त्याचं उत्तर हे आहे.
डावीकडील 2 अंकांची बेरीज उजवीकडे दिलेली आहे. बर, म्हणजे डावीकडचे 2 अंक 8 आणि 3 ची बेरीज इकडे दिली का? हा. करून बघ बरं. 8 आणि 3, 8 अधिक 3 किती बेरीज येते? 11. 11 दिले आहे. इथं पण तसं दिलंय का? हो. 2 अधिक 3 बेरीज 5 दिलेली आहे. इथं 7ची आणि 6ची बेरीज 13 इथं दिलेली आहे. बर, 6 आणि 4ची बेरीज मग 10 इथं यायला पाहिजे होती, आली नाही, हा पर्याय बाद. 4 आणि 2ची बेरीज 6 इथं यायला पाहिजे होती, आली नाही, हा पर्याय बाद. 9 आणि 6ची बेरीज 15 येते, दिलेली आहे, पर्याय लागू होतो. 8 अधिक 8 16 दिलं इथं 12, हा पर्याय बाद. समजलं का रे? अतिशय सोप्या पद्धतीचं आणि वेगळं लॉजिक आहे. आतापर्यंत असा प्रश्न आपल्याला आला नव्हता. पहिल्या 2 अंकांची बेरीज पुढे दिली, सुरुवातीच्या 2 अंकांची बेरीज पुढे दिली आहे. स्पष्टीकरणामध्ये लिहा. स्पीकर बंद कर राजवर्धन. पहिल्या 2 अंकांची बेरीज, तिथं उदाहरण पण लिहायचं. 8 अधिक 3 बरोबर 11, म्हणजे पहिले 2 अंक आहेत त्यांची बेरीज 11 आहे, आपल्या लक्षात यावी असं. गणेश, काहीतरी एकदा तरी उत्तर दे. खायचं बसायचं काही आपल्याला देणं घेणं नाही. तास चालू आहे, सांगणारे सांगतेत, लिहून घ्यायचं फक्त. हे ना श्लोक अमित, एकाचं तरी उत्तर आपल्याला यावं की रे. आता एवढे प्रश्न आपले किती झाले? 20-22 प्रश्न झाले. 3 दिवस झाला आपण हा घटक घेतोय आणि एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता आलं नाही आजपर्यंत. गाण्या समर्थ निवांत बसतो, डोक्याला ताण नाही. कोणतरी सांगताय उत्तर, पुन्हा सर स्पष्टीकरण देते, तर लिहायचं, तेवढं काम करायचं आपलं. डोकं वापरल्यावर कमी होईल बुद्धी बरं का, झिजल वापरल्यावर. तशीच ठेव त्यांना. गंजायला लागला मेंदू, गंजायला लागला. हसतोय आणखी गणेश. अरे स्वयं श्लोक मोबाईल व्यवस्थित ठेवा रे, लांब ठेवा. बाकीचे मुलं दिसत आहेत का तुम्हाला? कसे दिसतात स्पष्ट? तुमचे नुसते डोके, अर्धी डोके दिसतात, जी अर्धीच आहेत ती दिसतात. आहेत पूर्ण? पर्याय क्रमांक 4. कशाचा? 22व्याचा. 22व्याचं उत्तर सांगितलं तू. आणखी आपल्याला प्रश्न द्यायचा आहे की. ठीक आहे, बघूया आपण. छान, बघूया. प्रयत्न केला पाहिजे. उत्तर चुकू द्या पण प्रयत्न केला पाहिजे. स्वरा, बघूया आपण. हां अंशाची बेरीज छेदाची. हां ठीक आहे, प्रश्न तर देऊया की आधी. माईक बंद करा, प्रश्न देतो, लिहून घ्या आणि मग उत्तर देतील. आता दोघांनी तर उत्तर सांगितलंय, पण स्पष्टीकरण स्वरा देणार आहे. हां, लिहून घ्या अगोदर प्रश्न. लिहून घ्या पटकन. स्वरा झाला का लिहून? हा सांग ना. झाला. उत्तर पण तू सांगितलं.
काय आहे? अंशाची बेरीज छेदात केली आहे. अंशाची बेरीज छेदात केली, बापरे. म्हणजे कसं केलंय? अ 4 मध्ये 2 मिसळले. ह्या 4 मध्ये 2 का 2 मध्ये 4? 2 मध्ये 4 मिसळले. बर, दोन्ही पण एकच बेरीज येणार आहे. 2 आणि 4 ची बेरीज किती येते? 6. 6. आणि ती छेदात दिली आहे का? हो. बर, पुढं बघ बरं. 5 आणि 3 ची बेरीज 8 यायला पाहिजे. 8च येते आहे की मग छेदात दिली आहे का त्यांनी? दिली आहे. इथं पण तसंच केलं. 1 आणि 2 ची बेरीज 3 की जी कुठं दिली आहे? छेदामध्ये दिली आहे. किती सोपं आहे. पर्याय शोधायचा आहे. 1 आणि 4 ची बेरीज 5, छेदात 3 दिले त्यांनी. पर्याय आपला बाद. 3 आणि 4 ची बेरीज किती येते? 7. स्वरा सांग. 7 येते. 8 दिले त्यांनी. हा पण पर्याय बाद. तिसरा पर्याय 6 आणि 1 ची बेरीज किती येते? कशाचा आवाज आहे का स्वरा? माईक बंद कर. 7. हा पण पर्याय बाद. 7 आणि 2 ची बेरीज येते 9. मग यामध्ये हा पर्याय बाद होत नाही, तर अगदी पर्याय बरोबर आहे स्वरा. अभिनंदन बरं का, छान. बाकीचे लिहा रे व्यवस्थित. गाण्या तासाला तेच काम आहे तुझं. दुसऱ्यानं सांगितलेली उत्तरं लिहायची. लिह. स्वयं लिह. श्लोक लिह. आणि अमित तू पण लिह. उत्तर काय काढायचं नाही, फक्त लिहायचं. उत्तर सांगणारे आपण फक्त लिहायचं. हो. हा, मला तो प्रश्न दिसत नाही. चौथा प्रश्न दिसला नाही. दिसत नाही. आपला प्रश्न 22वा चालू आहे. आणि चौथा दिसत नाही. चौथा पर्याय चौथा दिसत नाही का? हे असं इथे करी ना. दिसायला का आता? दिसते. आणि डोकं बी जरा वापर थोडं. आहे का? आहे ना डोकं. मगापासून त्याला सांगतो मोबाईल व्यवस्थित. डोकं डोळ्याच्या वरचाच भाग आम्हाला दिसतोय. मग नाही 4 तास सुरू झाल्यापासून सांगतोय. अर्धा डोकं आहे ते अर्ध दाखवतोय आम्हाला. अरे साहेब, असा ठेवायचा मोबाईल. झाला का? स्पष्टीकरण लिहा. अंशाची बेरीज छेदाला दिलेली आहे. छेद म्हणून दिलेली आहे. अंशाची बेरीज छेद म्हणून दिलेली आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊया आधी. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. वाच बरं प्रश्न. प्रश्न वाच. 987 543 321. हा, पर्याय क्रमांक 3 येतो. पर्याय क्रमांक 3 येतं. बर, लिहून घ्या. आणि कशामुळे येतं ते आम्हाला सांगा पुन्हा. सगळ्याच्या डोक्याला ताण येते का बघू दे. सगळ्याला समजते का बघू दे. मग स्पष्टीकरण देऊया आपण. अमितला काय लक्षात येते का बघू दे. स्वयंला. सर, हा, तर 22 स्पष्टीकरण काय होतं? 22चं स्पष्टीकरण झोपला होता का? हो, 22 हो. अंशाची बेरीज केलेली आहे आणि जेवढी उत्तर आलेलं आहे तेवढं छेदाला आहे. 24. 2 अधिक 4 6 ते छेदाला आहे. 5 अधिक 3 ते 8 आहे छेदस्थानी. 1 अधिक 2 3 तेवढाच छेद दिलेला आहे. मग स्पष्टीकरण काय? अंशाची बेरीज जेवढे आहे तेवढी छेदस्थानी दिलेली आहे त्यांची बेरीज. चं उत्तर राजवर्धननं सांगितलेलं आहे. स्पष्टीकरण बाकीच्यांना देता येते का बघा. का बरं 3च आहे? काय त्याचं तर्क वितर्क लॉजिक आहे? सर सांगू?
थांब जरा राजवर्धन, डोक्यात का बघू दे बाकीच्यांना. का गहाण ठेवलेत कुठं? अमित, ए अमित, लिहायचंच काम कर फक्त. माईक सुरू कर. काय बघितलं का? राजवर्धननं 3 सांगितलंय, कशामुळे सांगितलं असेल काय? बघायला लागलो. लिहायला लागलाय तुम्हाला तर तू फक्त लिहिलेला दिसतोय. अतिशय सोपं लॉजिक आहे. संख्या बघितलं की लक्षात येतंय. इथं कुठला पाडा नाही, मूळ नाही, त्यात त्रिकोणी नाही, गुणाकार नाही, बेरीज नाही, वजाबाकी नाही. एकदम सोपं. निरीक्षण शक्ती आपल्याकडे पाहिजे. स्वयं कागद उलटून सापडणार नाही. सांग राजवर्धन. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 9, 8, 7 हे उतरत्या क्रमाने मांडलं आहे. हा, एकदम बरोबर. 9 नंतर 8, 8 नंतर 7 उतरता क्रम आहे. -1 केले की 8 मिळतं, 8 मधून -1 केले की 7 मिळते. बरोबर. तसंच इथं आहे 5, 4, 3. बघायला गेलं तर बघा सर्व उजळणी उतरत्या क्रमाने अंक दिसतात 9 पर्यंत. 9, 8, 7, पुन्हा नंतर 5, 4, 3, 3, 2, 1. आणि प्रत्येकाच्या मध्ये 1चा फरक आहे. प्रत्येक अंकात 2 आणि 1 मध्ये 1, 3 आणि 2 मध्ये पण फरक 1. मग अशी संख्या शोधायची जी उतरत्या क्रमाने आहे. पर्याय क्रमांक 3. 7, 6, 5. 7 - 1 6 मिळतं. 6 - 1 5 मिळतं. बरोबर आहे का? हां, अतिशय सोपा प्रश्न. राजवर्धननं छान निरीक्षण केलं. उत्तर पर्याय क्रमांक 3 स्पष्टीकरणामध्ये लिहा. -1 987, 543, 321 सर्व संख्या उतरत्या क्रमाने आहेत. आणि दुसरं लॉजिक आहे प्रत्येकाच्या फरकामध्ये 1 आहे. 2 लॉजिक आहे तिथं. लिहून घ्या. लिहून घ्यायला आलेले नुसते लिहून घ्या. प्रश्न आहे 24वा. पर्याय क्रमांक 1. कोण आहे? कोणी उत्तर दिलं आता? सर, राजवर्धन. राजवर्धन. सर. हो सर, हो. मला स्पष्टीकरण माहित आहे. हां, तुला स्पष्टीकरण माहिती आहे. छान. जागा झालाय बाबा स्वयं आता. सांग. स्वयं सांगायलाय. स्वयं सांगतोय. सगळ्या समसंख्येच्या वरच्या आणि पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1 समसंख्या आहेत. बर. तर दुसरं पण लॉजिक आहे. कोण आहे म्हणलं? राजवर्धन. हां, सांग राजवर्धन. इकडल्या अंकांची बेरीज मध्ये दिली आहे. हां, हे दुसरं लॉजिक आहे. श्लोक, तुझ्याकडे काय दुसरं लॉजिक आहे का आणखी तिसरं? आहे का? होय नाही तरी बोल. ठीक आहे. दोघांचे अभिनंदन बरं का. एकदम छान तुम्ही बघितलं आणि उत्तर काढलेलं आहे. बघा, स्वयंनं पटकन बघितलं. दिलेल्या सर्व संख्या समसंख्या आहेत. सम आहे, सम आहे, सम आहे. आणि पर्यायामध्ये पण एकच सम आहे. ठीक आहे. एकदम सोपं निरीक्षण.
आणि राजवर्धननं पण व्यवस्थित निरीक्षण करून पर्याय तो शोधला आहे. त्याचं निरीक्षण कसं आहे बघा. पहिल्या आणि शेवटच्या अंकांची बेरीज 2 अधिक 2 किती येतं रे? 4 मध्ये दिली आहे. पहिल्या आणि शेवटच्या अंकांची बेरीज 1 अधिक 4 5 मधली संख्या आहे. 3 आणि 4ची बेरीज 7 मधली संख्या म्हणून दिलेली आहे. तसंच पर्याय क्रमांक 1 मध्ये 1 आणि 2ची बेरीज मध्ये दिलेली आहे. हे सुद्धा लॉजिक आहे आणि या दोन लॉजिकनुसार पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. लिहून घ्या, दोन्ही लॉजिक लिहून घ्या. पहिलं लॉजिक आहे सर्व समसंख्या आहेत. सर्व समसंख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1. आणि दुसरं लॉजिक आहे पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज मधला अंक येतोय. पहिल्या आणि शेवटच्या अंकाची बेरीज मधला अंक येतोय. पहिल्या आणि शेवटच्या अंकाची बेरीज मधला अंक येतोय. म्हणून पर्याय क्रमांक 1. दोन्ही लॉजिक व्यवस्थित लिहून घ्या. व्यवस्थित लिहून पर्याय घ्या. क्रमांक 1. आणि पुढचा पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 राजवर्धन उत्तर दिलेला आहे. प्रश्न 25 चालू आहे आपला आणि त्यानं उत्तर सुद्धा सांगितलेलं आहे. लॉजिक कुणाला सांगता येते का बघूया. अतिशय सोपं लॉजिक आहे. कुणाला येतंय का सांगता बघूया. स्वयं बघा, शोधा. शोधा म्हणजे सापडेल. वर्ग बघा, घन बघा, मूळ बघा, पाड्यात बघा, बेरीज बघा. सांगू? कोण थांब की जरा बघू दे की बाकीच्यांना प्रयत्न करू दे. बघा, एकूण 40 प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. आजपर्यंत आपण 3 दिवस झालं, तिसरा दिवस आहे. 25 प्रश्न झालेत आपले. या घटकातील पूर्ण प्रश्न घेऊया आपण, जेणेकरून तुम्हाला सर्व संदर्भ समजतील. काय काय लॉजिक लावायचं, काय काय लॉजिक लावून उदाहरणं येतात, अंदाज येईल त्याचा. सांग राजवर्धन, बाकीचे कोणाला सांगायला येणार. पर्याय क्रमांक 1 येतो. पर्याय क्रमांक 1 लॉजिक सांग. गटातील सर्व घनसंख्या आहेत. गटातील सर्व घनसंख्या आहेत. बर, 125 घनसंख्या आहे का? हो. कितीचा? 5चा. 5चा घन आहे 125. बर, 27 3चा. 3चा घन आहे. 216 6चा. 6चा. मग यातील पर्याय 1 म्हणला तू. 512 कशाचा घन आहे? 8चा. 8चा घन आहे. अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर. वरी गटामध्ये दिलेल्या सर्व संख्या घनसंख्या आहेत. सर्व संख्या घनसंख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक 512 1 नंबर. गटात दिलेल्या सर्व संख्या घनसंख्या आहेत. 125 5चा घन आहे ते लिहून घ्या.
झालं का लिहून? 26वा प्रश्न लिहून घ्या आणि त्याचं उत्तर जर आलं मला व्हॉट्सअप करून सांगा बरं का. 26वा प्रश्न, 26 नंबर प्रश्न लिहून घ्या. उत्तर इथं सांगायचं नाही, संदर्भ स्पष्टीकरण देऊन मला फोटो काढून पाठवायचं. बघूया सगळ्यांना आज दिवसभरात. उत्तर कोणीही सांगू नका, उत्तर सांगू नका इथं. 26वा प्रश्न लिहून घ्या. उत्तर येत असेल ते लॉजिक लिहा व्यवस्थित आणि मला फोटो काढून पाठवा.